नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज आपण अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि याची धार्मिक माहिती थोडक्यात समजून घेणार आहोत. प्रतिवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया येते. सनातन संस्कृतीमध्ये अक्षय तृतीया हा एक अत्यंत श्रेष्ठ असा मुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीया ही 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानली जाते. आपल्याकडे दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे 3 पूर्ण मुहूर्त आहेत, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या सर्वांचे मिळून 3.5 मुहूर्त हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याकडे पितृतर्पण करण्याची परंपरा आहे. ज्या योगे आपले पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात, अशी त्या पाठीमागे धारणा आहे. या दिवशी केलेले कृत्य हे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या इष्टदेवतेचे पूजन, स्मरण, जप, जाप्य, होमादी कृत्ये ही केली जातात, जेणेकरून त्याचे पुण्य हे अबाधित म्हणजे अक्षय राहते. त्याचबरोबर या दिवशी चांगले संकल्प, धार्मिक आणि मांगलिक कृत्याचा प्रारंभ केला जातो. त्याचबरोबर विवाहाची बोलणी, व्यवहाराची बोलणी, नवीन व्यापारारंभ, वाहन, वास्तू, जमीन जुमला यांच्या खरेदीसाठी सुद्धा हा मुहूर्त श्रेष्ठ समजला जातो. त्याचबरोबर या दिवशी सुवर्णादी धातू आदींची जर खरेदी केली तर ती अक्षय स्वरूपात राहते अशी मान्यता आहे आणि म्हणून या दिवशी सुवर्णाची खरेदी ही सुद्धा लोक आवर्जून करत असतात. या दिवशी गंगा आदी नद्यांमध्ये केलेले स्नान हे सुद्धा अत्यंत श्रेष्ठ समजले जाते. याच दिवशी श्री परशुरामांचा जन्म झाल्याची आख्यायिका सुद्धा सांगितली जाते आणि म्हणून अक्षय तृतीयेला श्री परशुराम जयंती ही सुद्धा साजरी केली जाते. त्याच्याच बरोबर या दिवशी नरनारायण जयंती, हयग्रीव जयंती आणि अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते. अन्नपूर्णा जयंती म्हणून या दिवशी चुलीची पूजा करण्याची प्रथा ही आपल्याकडे आहे. चुलीची पूजा म्हणजे साक्षात अन्नपूर्णेची पूजा ही मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपण ज्यावर आपले अन्न शिजवतो त्याचे पूजन हे अवश्य करावे. अक्षय तृतीयेला चैत्रा गौरी व्रताची सांगता ही सुद्धा होत असते. या दिवशी सुवासिनी इतर सुवासिनींना बोलवून त्यांना मान सन्मान करून आंबे, डाळ आणि पन्हे हे देतात आणि अक्षय तृतीयेचा हा सण महिला आनंदाने साजरा करतात. वैशाख महिना म्हणजे अत्यंत तीव्र उन्हाळा, वैशाख वाढवा अशी आपल्याकडे म्हणच आहे आणि म्हणूनच या दिवशी जलाने भरलेला कुंभ, त्यात वाळा आदी सुवासिक पदार्थ टाकून त्याचे दान आणि त्याच्या बरोबरीला वारा घेण्यासाठी पंखा याचे दान हे ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना देण्याची परंपरा ही आपल्याकडे आहे. आजच्या काळाप्रमाणे आपण पिण्याच्या पाण्याची जर लोकांसाठी व्यवस्था केली तर ते सुद्धा अतिशय पुण्यकारक आणि अक्षय असेच असणार आहे. या दिवशी सुवर्णालंकार हे सुद्धा बनवले जातात. या दिवशी बागायतदार आपल्या बागांची लागवड करत असतात. याच दिवशी आयुर्वेदिक वनस्पती आणि वृक्ष यांची लागवड सुद्धा केली जाते. त्यासाठी सुद्धा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा अत्यंत श्रेष्ठ समजला जातो. त्यामुळे त्यातील वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्मामध्ये वृद्धी होते असे मानले जाते. याच दिवशी स्वतः श्री भगवान श्रीकृष्णांनी वनवासात असलेल्या पांडवांना अक्षय पात्र दिले असल्याची कथा ही सांगितलेली आहे. याचे वर्णन मदन ग्रंथ या ग्रंथामध्ये आलेले आहे. कृष्णाने दिलेले हे अक्षय पात्र पांडवांना कधीही अन्नाची कमतरता भासू देत नसे आणि म्हणून सुद्धा अक्षय तृतीया ही अत्यंत श्रेष्ठ अशी समजली जाते. तसेच अक्षय तृतीयेच्याच दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली असल्याची आख्यायिका ही सुद्धा सांगितलेली जाते आणि म्हणून अक्षय तृतीया हा सर्व बाजूने श्रेष्ठ असा मुहूर्त आहे. या दिवशी केलेले पुण्य हे अक्षय म्हणजे कायमस्वरूपी आपल्याकडे असते. आपल्या अनेक जन्मांपर्यंत हे पुण्य आपल्या बरोबर राहते आणि म्हणून अक्षय तृतीयेला सर्व प्रकारची शुभ कार्ये, दान, पुण्य, जप, जाप्य हे आवर्जून करावे. आता या दिवशी काय करू नये हे सुद्धा आता समजून घेऊया. अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असे अक्षय कृत्य हे या दिवशी ठरत असते आणि म्हणून या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नये. या दिवशी अभद्र भाषण करू नये, घरामध्ये भांडण, कलह इत्यादी करू नये, ज्यामुळे हे सुद्धा अक्षय राहते आणि म्हणूनच सर्व वाईट गोष्टींचा या दिवशी त्याग करावा. या दिवशी खोटे सुद्धा बोलू नये. अशा रीतीने
अक्षय तृतीयेचा हा उत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करावा, ज्या योगे आपल्या आनंदामध्ये वृद्धी होते आणि हे आनंद आपल्याकडे अनंत काळपर्यंत अक्षय स्वरूपात राहतो. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेचे महत्त्व हे अक्षय म्हणजेच अनन्यसाधारण असे आहे. अशा रीतीने आज आपण अक्षय तृतीया याविषयीची धार्मिक माहिती ही समजून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.